नमस्कार मित्रांनो, MK ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, पोलीस भरतीला वयोमर्यादेमध्ये वाढ मिळालीच पाहिजे, तर यासाठी आंदोलन पण झालेलं आहे। मित्रांनो, वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन झालेलं आहे आणि 7 तारखेला पुण्यामध्ये पण आंदोलन झालेलं आहे। तर पोलीस भरतीला वयोमर्यादेमध्ये वाढ मिळालीच पाहिजे, तर नेमकं कारण काय, वाढ मिळाला पाहिजे आणि मिळणार आहे की नाही, तर संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघत आहे की स्पर्धा समिती समन्वय समिती महाराष्ट्र राज्य, तर ट्विटरवर अकाउंट आहे मित्रांनो। इथं त्यांनी काय म्हणलेलं आहे बघा, पोलीस भरतीत वय वाढीसाठी विद्यार्थ्यांचे पुण्यात आंदोलन। तर कोरोना काळात 2 वर्ष खाली गेलेलं आहे मित्रांनो, तर त्यामुळे पोलीस भरती नियमित जाहिरात येण्यास वेळ गेला। तर तुम्हाला तर माहीतच आहे की वेळ गेल्यानंतर वयोमर्यादेमध्ये वाढ मिळालेली होती, तर ज्यांना लास्ट संधी हुकत आहे तर त्यांना एक चान्स देण्यात आलेलं होतं। आता नेमकं प्रकरण काय ते तुम्हाला मी सांगतो मित्रांनो। तर केंद्र सरकारने रेल्वे टेक्निशियन रेल्वेची जाहिरात आलेली आहे मित्रांनो, तर यामध्ये 2 ते 3 वर्षांनी वय वाढून जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे। तर केंद्र सरकारने केले असेल तर राज्य सरकारने पण करायलाच पाहिजे असं उमेदवारांचं म्हणणं आहे। तर भरतीसाठी वयोमर्यादेमध्ये 2 वर्षाची सूट देण्यात यावी, तर लाखो तरुण यामुळे बाहेर फेकले जाण्याची भीती आहे। तर गृह विभागाला नम्र विनंती आहे, तर कृपया वय वाढीचा आदेश तत्काळ जाहीर करावा, कारण आज 11 तारीख आहे मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता ही आंदोलन 7 तारखेला झालेलं आहे। तर तुम्ही विद्यार्थ्यांचे फोटो पण बघू शकता मित्रांनो, ट्विटरवर पण जाऊन तुम्ही चेक करा। तर 7 तारखेला आंदोलन झालेलं आहे मित्रांनो। तर अजून पण वयोमर्यादेचं कुठलंही अपडेट नाही आणि फॉर्म एंडिंग पण जवळ येत आहे। 15 एप्रिलला फॉर्म एंडिंग आहे। तर भरपूर मित्रांचे कंटिन्यू मेसेज आहे की वयोमर्यादेचं काही अपडेट आलेलं काय, तर अजून पण काही अपडेट आलेलं नाही मित्रांनो। तर एकच म्हणणं इथं म्हणायचं आहे की मित्रांनो उमेदवारांना, तर केंद्र सरकारने जी भरती काढलेली आहे तिथं वयोमर्यादा वाढ मिळत आहे, तर राज्य सरकार का देत नाही। आता भरपूर उमेदवारांचं एकच म्हणणं आहे की 2 ते 3 वर्ष आम्हाला वाढून देऊ नका, लास्ट संधी द्या, तर ते तर करा। तर बघूया मित्रांनो आता राज्य सरकार काय करणार आहे। तर जवळपास 50 ते 60 हजार उमेदवार बाद झालेले आहेत मित्रांनो वयोमर्यादामुळे। बाद झाले म्हणजे मित्रांनो अपात्र ठरलेले आहेत। ओके, तर आता यावर आपल्याला काय करता येतंय का, तर त्यासाठी आपण सर्वजण एकत्र येणे गरजेचं आहे मित्रांनो। तर तुम्ही व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, इंस्टाग्रामचं तुम्हाला लिंक मिळेल, तिकडं तुम्ही मला मेसेज करा, तिकडं आपण एक ग्रुप तयार करूया। तर काही तिथं अपडेट असेल, कुठं यायचं असेल, काय असेल, सर्व काही अपडेट मी तुम्हाला तिथं देणार आहे। तर जस्ट व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, इंस्टाग्रामचं लिंक तुम्हाला मिळून जाईल, तिथंही फॉलो नसेल तर फॉलो करून घ्या मित्रांनो। तिथंही मी पोलीस भरतीचं अपडेट वेळोवेळी मी तुम्हाला देतच असणार आहे। इंस्टाग्रामचं का सांगत आहे की सध्या इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणे उमेदवार आहे, म्हणून मी इंस्टाग्राम तुम्हाला सांगत आहे। ओके मित्रांनो, तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर पोलीस भरतीसाठी नोट्स लागतात मित्रांनो, आणि भरपूर उमेदवारांची मागणी होते की स्वतंत्र आम्हाला एक पुस्तक पाहिजे प्रत्येक टॉपिकवर। तर त्यासाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन, तर विठ्ठल सरांनी तुमच्यासाठी पुस्तक उपलब्ध करून दिलेले आहेत। आता भरपूर उमेदवार म्हणतात की संपूर्ण भारतीय राज्यघटना व पंचायत राज याच्यावर पुस्तक पाहिजे, संपूर्ण सामान्य विज्ञान, संपूर्ण भूगोल, तर स्वतंत्र पुस्तक पाहिजे। तर सरांनी उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो। तसेच संपूर्ण इतिहास, संपूर्ण अर्थव्यवस्था व संगणक, पोलीस प्रशासन, कृषीशास्त्र, तंत्रज्ञान, पर्यावरण, तर यावर स्वतंत्र पुस्तक म्हणजे पोलीस भरतीसाठी नोट्सचे पुस्तक उपलब्ध करून दिलेले आहेत। आणि भरपूर उमेदवार म्हणतात की प्रश्नपत्रिका संच पाहिजे, ते पण उपलब्ध करून दिलेलं आहे मित्रांनो। 411 प्रश्नपत्रिका संच, जवळपास मित्रांनो 16,951 प्रश्न आहेत। तर विठ्ठल सरांचं एक जबरदस्त पुस्तकांचं संच सध्या महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे आणि पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त ठरणारी पुस्तक आहेत मित्रांनो।